असं आहे की जीवन डोगरे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला, जबर मार त्यांना उचलून नेण्यात आलं. आम्ही चित्र पाहिले, व्हिडिओ पाहिला. त्यांना कारमध्ये डंप करून जबरदस्तीने अपहरण करण्यात आलं, अज्ञात ठिकाणी नेण्यात आलं. त्यांच्यावर मारहाण करण्यात आली, डोकं फुटलं, मरता मरता ते वाचलेले आहेत. अशा प्रकारच्या प्राणघातक हल्ला ही गंभीर घटना असून लोकशाहीला मारक आहे. जबरदस्तीने अशा पद्धतीने, आणि ते पण स्वतः ज्या पक्षात आहे त्याच पक्षातल्या काही प्रमुख नेत्यांच्या मार्फत झाल्याची शक्यता तक्रारीमध्ये त्यांनी व्यक्त केली आहे. त्याने FIR सुद्धा त्या पद्धतीने FIR मध्ये त्याची नोंद केलेली आहे. तर ही घटना गंभीर आहे. राजकीय कुठला पक्षाचा विषय नाही आहे, पण नांदेडचे एखादा व्यक्ती कुठेच नाही, महाराष्ट्रात घडू नये असं गोष्ट. पण एखाद्या लोकशाहीमध्ये अनेक पक्ष आहेत, आम्ही कोणाच्या व्यक्तिगत विरोधामध्ये नाही आहोत. अशा प्रकारचे हमले जर आमच्या पक्षातले असो किंवा इतर कुठल्याही पक्षातले असो कुठं होणार असेल तर तसे प्रोटेक्शन मिळालं पाहिजे. त्याच्या मागचे सूत्रधार शोधून काढण्यात आले पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. हे मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी निवेदन दिलेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांसुद्धा याच्यामध्ये SIT गठीत करण्यासंदर्भात त्यांनी मान्यता दिलेली आहे. काही प्रकारे त्यांनी काही पोस्ट केल्या होत्या. त्या पोस्ट संदर्भामध्ये काही लोकांना आवडलं नाही, ठीक आहे. कोणाचं काही मत असेल त्यांनी पोलिसची तक्रार करावी, कायदा आहे त्याला. असं आहे की सोशल मीडिया संदर्भामध्ये उपयोग दुरुपयोग जर कोणी करत असेल किंवा चुकीचं काही देत असेल तर त्याला कायदा आहे, कायदेशीर कारवाई करता येते. पण त्याची बोटच तोडायची, त्याला घेऊन जायचं, त्यालाही किडनॅप करायचं, त्याला नेऊन बोट तोडायची. तो मुलगा आजही दाखवलं त्यांनी बोटं तोडलेली, त्याची तक्रार आहे. म्हणजे ह्या घटनाच्या नांदेडमध्ये सातत्याने दहशतवाद निर्माण होतो आहे, ती चिंतेची बाब आहे. नांदेडमध्ये बंदूकदारी खूप मोठ्या प्रमाणात झाली, त्यामुळे देशात आणखीन वाढते. हा ही गोष्ट कळली, कट्ट्यांनी लोकांना धमकवणं हे काही विषय कानावर येतात हळूहळू. पण म्हणून आता हे सगळ्या विषयाचं उच्चाटन या निवडणुकी झाल्यानंतर निश्चित हायेस्ट प्रायोरिटी या गोष्टी दिल्या जाईल आणि कडक शासन प्रशासनाने कडक वागलं पाहिजे, कारवाई केली पाहिजे आणि या घटना नांदेडमध्ये घडू नये याकरता ॲक्शन मोडवर संबंधित डिपार्टमेंट येईल अशी अपेक्षा आहे. आपण FIRचा उल्लेख केला. FIR मध्ये जीवन पाटलांनी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं स्पष्ट नाव नमूद केलेलं आहे. मग आपण जे आका शब्द वापरलाय तो चिखलीकरांचा, म्हणजे जे ह्याच्या सत्यता बाहेर येईल त्यातून स्पष्ट होईल की आका कोण आहे यातला. आणि म्हणून मला कोणा आक्षेप घ्यायचा नाही, तपासाचा भाग आहे. तपासा म्हणजे स्पष्ट होईल, त्यातून विषय निष्पन्न होईल जो काय असेल. आपण मुख्यमंत्री असतील किंवा मग DGP असतील यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवणार आहे का की सखोल तपास व्हावा? यांनी तर स्वतः निवेदन दिलंच आहे मुख्यमंत्र्यांकडे, तेव्हा कारवाई अपेक्षित आहे. निवेदन वगैरे इकडून देणार कसं वाटतं आपण फटकेबाजी फोटो घ्या. मुख्यमंत्र्यांनी SIT फॉर्म करायचा निर्णय घेतला. त्या दिवशी मुख्यमंत्र्यांना भेटले, मी पण होतो. आमदार राठोड साहेबांनी भेट घालून दिली आणि मुख्यमंत्र्यांनी SIT फॉर्म करून त्यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला तो मागच्या मुलावर त्याचा जे बोटं तोडली, काय संतोष वडवळे, त्याची बोटं तोडली, त्यांच्या डोक्यावर प्राणघातक हल्ला झाला. या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे त्यांनी स्वतः दिले. काही निवेदन आमच्या कुटुंबाला मारायची धमकी दिली, उद्ध्वस्त करतो म्हणजे आता नांदेड आपल्याशिवाय सुरक्षित राहू शकत नाही. ही माझी कळकळीची विनंती आहे. CM साहेबांना सांगून आपण याच्यात SIT लावण्याची मान्यच केलं मी होतो. SIT दाखल करून चौकशी करायला मान्य केलं. आज मुख्यमंत्री घोषित केलं. त्यामुळे विषय असं आहे, कुठला पक्ष हा विषय नाही. नांदेडमधली गुंडगिरी दहशतवाद हा लोकशाहीला घातक आहे. कुठल्याही जिल्ह्यामध्ये शहरामध्ये अशी घटना घडणं योग्य नाही. नांदेडच्या वाहतूक गुन्हेगारीला राजश्रय जर मिळत असेल तर ते अतिशय भयानक आहे. त्यामुळे आम्ही या प्रकरणामध्ये, तुमचा पक्ष जरी वेगळा असला तर या प्रकरणामध्ये आम्ही तुमच्या बरोबर आहोत. तुमची रक्षा सुरक्षा आणि त्याचबरोबर या हल्ल्याची पूर्ण चौकशी मुख्यमंत्र्यांच्या मार्फत घ्यायचं त्यांनी मान्य केलं आणि पाठपुरावा करू. आणि या सूत्रधार कोण आहे, कोणामुळे झालं आहे, जबाब बेतली तुमच्या, तर आम्ही असं हा विषय. साहेब आमचं कुटुंब धोक्यात आहे आज घडीला, काळजी करू नये. हे नांदेडचा वाल्मिक कराड आहे, वाल्मिक कराड. कारण ही 5वी घटना आहे माझी.
हे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. मला बघितलंय सगळं. चला, येऊ मग शुभेच्छा. मला तर एक मला ऐकून घ्या. मला ऐकून घ्या. सुपारी द्या सगळं द्या काही. चला, साहेब 2 मिनिट साहेब 2 मिनिट चला बोला बोला बोला. हा, बोला. आतमध्ये या ना थांब थांब 2 मिनिट थांबा. कॅमेरा लाईट कुठे गेला? चव्हाण तुमच्या भेटीला आले होते, त्यांनी FIRचा उल्लेख केला. FIR मध्ये आपण आमदारांचं नाव सुद्धा घेतलेलं आहे. आता काय तुमची मागणी आहे? राज्याचे माजी मुख्यमंत्री, नांदेड जिल्ह्याचे लोकनेते आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी आज माझ्या कुटुंबाला आधार दिला. माझ्या घरी येऊन माझी भेट घेऊन माझी विचारपूस केली. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. साहेबांनी मला ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशीसुद्धा आधार दिला, तात्काळ पोलीस प्रोटेक्शन दिलं आणि मी साहेबांच्या नेतृत्वात CM साहेबांची भेट घेतली. विमानतळावर नांदेडला आले असता त्यांना विनंती केली की नांदेडचं हे माझं 3रं अपहरणाचं प्रकरण आहे आणि गुंडागर्दीचं मारामारीचं 5वं प्रकरण आहे. तेच आरोपी आहेत आणि त्यांचा पाठीमागचा मुख्य सूत्रधार तोच आहे. त्याचं मी नाव FIR मध्ये घेतलेलं आहे. माझ्या FIR मध्ये नाव आहे, संतोष वडवळेच्या FIR मध्ये त्या दोघा बापलेकाचं नाव आहे. तर माझी एवढीच विनंती आहे की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या, ते पण दुसऱ्या पक्षाच्या, एवढा दूरदृष्टी असलेला नेता म्हणजे या राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब आहेत. माझे गुरु कमल किशोर कदम साहेब आहेत. यांनी सुद्धा दवाखान्यात येऊन मला भेट देत विचारपूस केली. परंतु खरंच या नांदेडची गुंडागर्दी संपुष्टात आली पाहिजेत. मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने एक नशिबान आहे जे वाचून आलो एवढ्या संकटातून. आज संतोष वडवळेचे बघा बोटं तोडलेत. अशा अनेक घटना घडल्यात. सर्वसामान्य गोरगरिबाला खूप त्रास आहे आणि या पाठीमागचा मुख्य वाल्मिक कराड, मी त्या दिवशी म्हणलो होतो, आजही म्हणतो की तोच मुख्य वाल्मिक कराड आहे. कोण नाव काय? प्रताप पाटील चिखलीकर. आता आणि काय कारण? यांच्या पाठीमागे त्यांची जी टोळी आहे ती टोळी संपवली पाहिजेत, गुंडागर्दी संपवली पाहिजेत, राजकीय मतभेद बाजूला ठेवले पाहिजेत आणि पक्षाचं सुद्धा मतभेद असेल तर बाजूला ठेवा. कारण सर्वसामान्य जिल्ह्यातील लोकांचं जीवन हे आता सुरक्षित राहिलेलं नाही, हे आज स्पष्ट चित्र दिसत आहे. माझी एवढीच मागणी आहे की कार्यक्षेत्राच्या बाहेरील IPS अधिकारी, त्या दिवशीसुद्धा मी हीच मागणी केली होती, यांची समिती गटत करून SIT मार्फत चौकशी झाली पाहिजेत, निपक्षपाती चौकशी झाली पाहिजेत. कुठल्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी याच्यात दबावतंत्र वापरू नये, कारण तरच लोकशाही आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळेल. अन्यथा हा माझ्या पक्षाचा, तो माझ्या पक्षाचा म्हणून जर केलं, मी आणि तो मुख्य आरोपी एकाच पक्षाचे आहोत. आता मला अजितदादाला विनंती करायची आहे की मी एवढ्या संकटात असते वेळेस 30 वर्ष मी अजितदादाच्या विचाराशी एकनिष्ठ असल्यावर किमान नांदेड जिल्ह्यात माझे नेते येऊन गेलेत. त्यांनी सांगितलं मला फोनवर की आपण निवडणूक झाल्यावर आपण या विषयावर चर्चा करू. पण ही दुर्दैवी घटना आहे की एवढी मोठी नांदेडमध्ये गुंडागर्दी वाढली. आपण नांदेडला येतात, कमीत कमी SP साहेबाशी, IG साहेबाशी या विषयावर चर्चा करायला पाहिजे होती आणि न्याय द्यायला पाहिजे होता, सर्वसामान्य लोकांना आधार द्यायला पाहिजे होता. असे गुंड लोक पक्षात पाळून मला तर वाटत नाही येणाऱ्या काळात पक्ष आपला मोठा होईल आणि टिकून राहील. चव्हाण साहेबांनी आश्वासन दिले की त्या दिवशी मी जेव्हा CM साहेबाची भेट घेतली विमानतळावर, त्या दिवशी मी हीच मागणी केली. त्यावेळेस आदरणीय गोपछडे साहेब, खासदार साहेब ते पण होते, चव्हाण साहेब होते, तुषार राठोड साहेब होते. सर्वांनी मला सहकार्य केलं आणि CM साहेबांनी आश्वासन दिलं की गोगरे तुम्ही जे म्हणताय त्या पद्धतीनंच SIT मार्फत चौकशी होईल आणि एकाही गुन्हेगाराला मी सोडणार नाही असं CM साहेबांनी आश्वासन दिलं. त्यावर मी समाधानी आहे. निश्चित मला खात्री आहे की देवेंद्र फडणवीस साहेब हे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहेत. जे बोलतात ते करतात आणि अजितदादासुद्धा जे बोलतात ते करतात. परंतु आता दादा निवडणुकीत बिझी आहेत. आता एकदा दादाची भेट घेऊन त्यांचेसुद्धा विचार ऐकून घेतो. अन्यथा जर ज्या पक्षात माणसाला सुरक्षित वाटत नसेल तर त्या पक्षात अर्ध आयुष्य गेलं माझं. तटकरे साहेबांना आणि दादाला माझी विनंती आहे, हे यानं 17 पक्ष बदलून आलेलं आहे आणि अशा माणसाला जर तुम्ही पक्षात पोसत असाल तर मग माझ्यासारखा सामान्य आणि इमानदार निष्ठावान माणूस तुमच्या पक्षापासून दूर गेल्याशिवाय राहणार नाही. एवढीच या ठिकाणी माझी भूमिका व्यक्त करणार आहे दादाकडे आणि बस. जय महाराष्ट्र.